वसंतदादा बँकेत बेकायदेशीररित्या महापालिका ठेवी ठेवणाऱ्या अधिकारी व नगरसेवक यांच्या मालमत्तांवर जप्ती आणण्याची मागणी सांगली जिल्हा सुधार समितीने प्रधान सचिव व महापालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। नगरसेवक व महापालिका अधिकारी यांना संगनमत करून महापालिकेने कोट्यावधी रुपये वसंतदादा शेतकरी बँकेत ठेवले आहेत। महापालिका नियमबाह्य हा प्रकार घडला आहे। वसंतदादा शेतकरी बँका बंद पडल्याने महापालिकेचे कोट्यावधी रुपये बँकेत अडकले आहेत। महापालिकेचा नियम डावलून हे कोट्यावधी रुपये वसंतदादा शेतकरी बँकेत ठेवले, त्याला जबाबदार असणाऱ्या नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या मालमत्तेवर जप्ती आणावी अशी मागणी सांगली जिल्हा सुधार समितीने केली आहे। प्रधान सचिव व महापालिका आयुक्त यांना मागणीचे निवेदन देण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट अमित शिंदे, रवींद्र चव्हाण, प्राध्यापक आर.बी. शिंदे, आसिफ मुजावर, मुनीर मुल्ला, अरुणा शिंदे इत्यादी उपस्थित होते। वसंतदादा बँकेमध्ये महापालिकेच्या काही नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे जवळपास 33 कोटी रुपयाची ठेवी ठेवल्या होत्या। व्याजासहित आज त्या ठेवींची किंमत 50 कोटींच्या वरती गेलेली आहे, परंतु ती रक्कम अद्याप मिळालेली नाही आहे। ही ठेव मुळातच ठेवता येत नसताना त्यांनी बेकायदेशीरित्या ठेवलेली आहे। यावरती वारंवार न्यायालयाचे आदेश झालेले आहेत। नुकतेच वसंतदादा बँकेच्या संचालकांच्या मालमत्ता जप्त केलेल्या आहेत। त्याचबरोबर या बँकेमध्ये पैसे ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुद्धा कडून वसूल होणे गरजेचे आहे। हे पैसे न मिळाल्यामुळे महापालिकेचेच कर्मचारी कितीतरी टाचा घासून गेलेले आहेत आणि नागरिकांना सुद्धा हाल अपेष्टांना सामोरं जावं लागलेलं आहे। म्हणून आज आम्ही अशी मागणी केलेली आहे की या ठेवी ठेवणारे जे जबाबदार जे नगरसेवक आणि अधिकारी आहेत त्या सर्वांवरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि त्याचबरोबर यांच्याकडून सुद्धा वसूल होणं आवश्यक असल्यामुळे या सर्व नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात याव्यात। या जर कारवाई केली नाही तर आम्ही या सर्वांना न्यायालयामध्ये खेचू।